नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आज या घारगावमध्ये शेळकेवाडी या वस्तीमध्ये. तर आपण पाहत आहात ही कांद्याची असलेली 2 पाखी बराखी. या बराखीमध्ये आज आपण जर पाहिलं तर हिला असलेले हे गट्टू, त्याचप्रमाणे असलेले लोखंडी सर्व बांधकाम, त्याचप्रमाणे असलेले बांबू, याच्यामध्ये असलेली भरपूर अशी उंचीची ही 2 पाखी बराखी आहे. तर पाहूया आपण ही बराखी कोणी केलेली आहे, कशा रीतीने केलेली आहे. तर सर नमस्कार. नमस्कार. सर आपण ही बराखी करत आहात का? हो सर. हो सर. सर आपलं नाव काय? सर माझं नाव भाऊसाहेब तुळशीराम कळपे नाव आहे. मी जुन्नर तालुक्यामधून. अच्छा, जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवनेरी किल्ला. हो सर. बरोबर. तर सर आपण हे काम स्वतः करत आहात का? हो सर, स्वतः करतो. हां सर, म्हणजे आपला पारंपरिक व्यवसाय आहे का आपला? हो सर, गेले मी एक 18-19 वर्ष झाले हेच काम करतोय मी. आणि 18-19 वर्षाचा अनुभव असल्यामुळंच खूप ठिकाणी लांब मला बराकीची ऑर्डर आहे. आता माझं काम इथं चालू होते. राजूरला एक बराकी बनवायची मला. अच्छा सर. इंदोरमध्ये 2-3 ठिकाणी माझं काम चालू आहे. आणि हे आमच्या पाहुण्यांची बराकी असल्यामुळं मला एक पाहुणे म्हटलं आपल्याला बराकी बांधायची. त्यामुळे म्हटलं आम्हाला एक चांगल्या दर्जाची बराकी पाहिजे. त्यांना म्हटलं देऊया, आम्ही गेले, आम्हाला खूप याच्यातलं बराकीतलं तुम्हाला माहिती आहे. म्हटलं करूया. मग पाहुण्याने आमच्या विसरून नावावर बराकीचं काम दिलं. तुम्ही पाहता आता हे काम, हे दरवाजे वगैरे ही अशी सिस्टीम इथं एवढ्या एरियामध्ये नसेल, आपण ती सिस्टीम त्याला. सर एक मिनटं, आपण सर्व माहिती सांगण्यापूर्वी सर तुम्ही आम्हाला हे सांगू शकता की ही बराकी साधारणतः किती फूट लांबी आणि किती फूट उंचीची आहे? सर ही बराकी कमीत कमी 50 फूट डबलची बराकी आहे. आणि ही जवळजवळ 75 टनाची बराकी आसपास माल बसतो याच्यामध्ये. साधारण सर 75% टन म्हणजे किती कांद्याच्या गोणी आणि किती गाड्या भरू शकतात यामध्ये? सर कमीत कमीत आता हे 10 गाड्या आहे. 5x5चा गाळा आहे हा 5x5 गाळा आहे का सर? हो सर, 5x5चा गाळा आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 50 पिशी कांदा बसू शकतो याच्यामध्ये. एका गाळ्यामध्ये 50 पिशवी सर? हां, अशा टोटल 10 गाळे. हां सर. त्याच्यावर बी शेतकरी वर बी आपण जवळजवळ त्याला 3 फूट हाईट दिलेली आहे. आपण बराकीला बघा पत्रा हा 40 फूट पत्रा टाकला आपण. याला बिगर जॉईंट पत्रा आहे. हा 40 फुटी पत्रा आहे. ही सिस्टीम आपण पहिल्यांदा इथे केलेली आहे. टोटल 40 फूट पत्रा लागला. ठीक आहे सर. आपण पाहू शकता की हा जो पत्रा यांनी भाऊसाहेब तळपे यांनी टाकलेला आहे, तर हा पूर्ण पत्रा टाकलेला आहे. तर या पत्र्याची लांबी सर किती आहात आपण बोलले? 40 फूट. 40 फुटी एक पत्रा पूर्णतः कुठेही याला जॉईंट नाही किंवा काही नाही. या प्रकारे अतिशय उत्कृष्ट प्रकारे ही जी बराकी त्यांनी बनवलेली आहे हे आपण पाहू शकता. तर सर की आपण हे आम्हाला आजूबाजूला हे बांबू दिसत आहे, तर या बांबूंचा उपयोग तुम्ही कशासाठी आणि कुठे वापरणार आहात सर? सर कसं वातावरण आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस, तिकडे खूप पाऊस असतो. आणि घारगाव या ठिकाणी ना खूप असं उन्हाळ्याचं वातावरण असतं पहिली गोष्ट म्हणजे. हे बांबू टाकायचं कारण हे बांबू एकदम मेस क्वालिटीचा बांबू आहे. आणि ह्या बांबूचं टाकायचं म्हटलं, पाहुण्याला म्हटलं हा बांबू तुम्ही टाका, तुमच्या इथं तुमच्या मालाला रिझल्ट भेटेल. आणि त्यामुळे आपण बांबू टाकतो. आपण बऱ्याच ठिकाणी आपण लोखंडी सुद्धा बऱ्याच केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट बांबूमध्ये भेटतो. त्यामुळे आपण बांबूचं सुद्धा पाहुण्यांनी सांगितलं म्हणून बांबूच टाकायचं आपलं, म्हणून आपण बांबूचं काम करतोय, दुसरं काही नाही. तर ठीक, आपण पाहू शकतात की भाऊसाहेब तळपे यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो बांबू असेल, हा बांबू आपण या ठिकाणी ज्यांनी ही बराकी बनवलेली आहेत, तर ह्या अंतरामध्ये, ह्या 2 इंच्या अंतरामध्ये हा बांबू टाकण्याचं हे काम करत आहात. सर की आम्हाला या बराकीमध्ये खाली याचे सिमेंटचे जे हे दिसतात, गट्टू दिसत आहेत, तर हे कशासाठी टाकलेले आहेत आणि याचा फायदा काय होतो साहेब? सर हे गट्टू का टाकलेलं आहे, कारण काय होतंय, हे जोडी मलद्रोचं मटेरियल आहे. याला गंज नाही लागू म्हणून बरं का आपण टाकतो. म्हणजे काय ठिकाणी काय वेळ लोक ते वापरत नाही त्यांचं काम वाचवण्यासाठी. पण हे काय होतं, कारण 20 वर्षे याला गंज बी काही लागणार नाही. त्यामुळे आपण हे गट्टूचं टाकतो. गट्टू टाकायची तशी काही गरज नाही आहे, पण याचं आयुष्य वाढू गल्डरचं म्हणून आपण ते केलेलं आहे त्यासाठी. अच्छा सर, खूप चांगली माहिती सांगितली. सर साधारणतः ही जी उंची आहे, ही लोखंडी उंची आहे, तर ही साधारणतः ह्या गट्टूपासून तर वरती जिथे आपण कांदा साठवण करणार आहात, तर याची उंची किती आहे सर? सर याची उंची टोटल 7 फूट भर उंची आहे. तिथून पुढे आपण 4 फूट गल्डर खड्ड्यामध्ये घातलेला आहे बरं का. हा सर. हे भरावा टाकलेला आहे सर्व ह्या ठिकाणी भरावा टाकलेला आहे. आपण भरावा पाहत आहात. भरावा टाकला, वाळूचा भरावा टाकल्यामुळे 2 फूट ते आपण गाडले गेलेले. तसं 4 फुटाचा गट्टू या गाडले गेलेला आहे. हां सर. सर अतिशय चांगल्या प्रकारे आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. तर साधारणतः सर तुम्हाला या कित्येक वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहात? सर मी एक 18-19 वर्ष झाले या व्यवसायामध्ये. आणि आता तुम्ही पाहता हे काम, तुम्ही पाहा ना, हे काम तुम्ही पाहताय आपण हे बांबू इथे. एक मिनिट,
हे काम तुम्ही पाहताय म्हटलं सर, आपण काय करतो या ठिकाणी या 2 इंची अँगलचं आपण गेट बनवलेलं, बाराकी दरवाजे बनवले. 50 फुटा टोटल 4 टाकलेत, 2-2 गाड्या आपण दरवाजे टाकलेत. आणि या ठिकाणी आम्ही कडी कोंड्या न वापरताय ना, कडी कोंड्या न वापरता या ठिकाणी ट्रॉलीच्या काड्या वापरल्या. या काड्या बघा, या काड्या वापरलेल्या आहेत. पहिली गोष्ट, या काड्या का टाकल्यात माहीत करून, जेणेकरून या ठिकाणी जर शेतकऱ्याला कोणतीच अडचण नाही येऊ म्हणून. कडी म्हणताना फार साधारण 10 वर्षाचा मुलगा आला ना तरी ही कडी आपली आरामात खोलू शकतो, सहजपणे खोलू शकतो. सहजपणे खोलू शकतो. अच्छा सर, खूप चांगल्या प्रकारे आपण या बराकीचं बांधकाम केलेलं आम्हाला दिसत आहे. अतिशय भव्य दिव्य अशी स्वरूपाची ही बराकी आहे. तर सर, आपण आम्हाला ही माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.